श्री गणेशाय नमः। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी। जय जय रघुवीर समर्थ। शांतं शाश्वतं प्रवेयमनगं निर्वाण शांतिप्रदं। ब्रह्माशंभुपणेन्द्र सेव्य मनिशं, वेदांत वेद्यं विभुं। रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं, माया मनुष्यं हरिं। वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिं। नान्यास्पृहा रघुपतेर्हृदयस्मदीये, सत्यं वदामि च भवान्खिलान्तरात्मा। भक्तिप्रयच्छ रघुपुङ्गवनिर्भरामे, कामादिरोषरहितं कुरु मानसञ्च। अतुलितबलधामं हेमशैलावदेहं, धनुज्वनकृशानं ज्ञानिनामाग्रमण्यं। सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। जय जय रघुवीर समर्थ। पुंडलीकवरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। उपस्थित सर्व लहान थोर मंडळीस माझा सादर प्रणाम। लोक हो मारुतीरायाच्या चरणतळी बसून त्यांच्याच आशीर्वादाने राष्ट्रसंत श्री सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या प्रभू रामरायांच्या दरबारात मी आपल्या क्षुद्र बुद्धीला अनुसरून जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्याविषयी थोडे, फार नाही म्हणता येणार मला, थोडेच बोलण्याचा प्रयत्न करणार आहे, धाडस करणार आहे। कुठेही काही जर चूक झाली तर मला खात्री आहे की इथे बसलेले सर्व विद्वजन मला उदार मनाने क्षमा करतीलच। संत तुकारामांबद्दल मी काही बोलायचं म्हटलं, माझं एक आयुष्य पूर्ण होणार नाही इतकेवढं ते मोठं आहे। जसं चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, तसंच देवाच्या भक्ताचंही चरित्र खूप मोठं असतं। त्यांचे लीला ज्या असतात ते साक्षात देवाच्या लीला असतात। तर माझी म्हणजे चांबड्याची जीभ ते वर्णन करू शकणार नाही। तरी सुरुवात करतोय मी। वाघोली गावच्या रामेश्वर भटांनी तुकारामांची अभंगा, त्यांचे भया सगळ्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या। कारण त्यावेळेस मराठी प्राकृत ही देवभाषा न म्हणता फक्त संस्कृतमध्ये केलेलंच काम मान्य होतं। शिवाय तुकाराम बुवा जरी भक्त असले, अभंग लिहिणारे, खूप विद्वान म्हणजे लौकिक दृष्टीने, पण त्यांचं साहित्य मान्य नव्हतं, कारण हे ब्राह्मण वर्गाला रुजत नव्हतं। मग ते बुडवले त्यांनी, अक्षरशः दगड धोंडे बांधून ते साहित्य त्यांच्या अभंगाच्या वया पाण्यात बुडवले गेल्या। आणि पुढे 7च दिवसांनी पांडुरंगाच्या कृपेने, पांडुरंगाला कृपा करणं भागच होतं, कारण संत एकटे तुकारामच नव्हे तर त्यांच्यावर जितके भक्तमंडळ होतं ते सर्व इंद्रायणी घाटी तिथेच बसले होते, तिथेच भजन कीर्तन चालले होतं। तुकाराम बुवा मध्ये शुद्धीवर येत, परत विठ्ठल विठ्ठल करत परत ते बेशुद्धीत जात। आणि 7व्या दिवशी जशा वह्या वर आल्या तर सगळं गाव लोटलं बघायला की वह्या कशा आल्या, आणि त्या भक्तांनी उड्या मारून त्या वह्या आणल्या। ही कीर्ती गावोगावी पसरली आणि बघा पूर्ण महाराष्ट्रात पसरली आणि शिवाजी राजापर्यंत पोचली। क्षत्रिय कुलावंतस, गो ब्राह्मण प्रतिपालक, छत्रपती म्हणजे त्या जाणता राजा शिवाजीस जर संत तुकारामांना भेटायची, त्यांचे दर्शन घ्यायची जी इच्छा नसती झाली तर ते नवल होतं। तर त्यांनी त्या दृष्टीने आपल्या एका कारकुनाला मानाचा घोडा, छत्री, पालखी आणि इतरही काही सामान देऊन तुकारामांकडे रवानगी केली आणि आपली भेटण्याची इच्छा त्यांना कळवावी असं सांगितले। तो
कारकून तुकाराम महाराजांपर्यंत पोहोचला. त्यांनी ते सगळं सादर केलं. हे आपल्याला शिवाजी महाराजांनी पाठवलेलं आहे. पण इच्छाही ऐकवली त्यांची की तुम्हाला भेटायची त्यांची इच्छा आहे. पण पांडुरंगाच्या ध्यानी त्यांची वृत्ती लीन झालेली होती. तर त्यांना हे सगळं पाहून वीट आला. अजून काय म्हणले, देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, नावडे जेची चित्ता तेची पूर्वीसा, तेची हौसी पूर्विता, कारे पूर्वीसी पाठी माझी केली जीवेसाठी. देवा, मला कशाला ह्यात गोविता, जे मला नको तेच तुम्ही पुरवत आहात. मला एकांत हवा तर तुम्ही मला राजदरबारात नेत आहात. पंढरीनाथा, सर्व तुझीच सत्ता आहे, तू तरी मला यातून सोडव. पंढरीनाथांची याप्रमाणे प्रार्थना करून तुकारामांनी कारकुनास रजा दिली आणि आम्हास कोणतीही कमतरता नाही हा निरोपही राजास दिला. न हो केविल वाणे आम्ही, सर्वदा शरण पांडुरंगी, अशा अर्थाचा अभंगी त्यास लिहून दिला. राजास वरील वृत्तीचा सगळा रिपोर्ट मिळाला, वृत्तांत कळला आणि अभंग वाचून तुकाराम महाराजांची पूर्ण निरपेक्षता त्यांच्या लक्षात आली. आणि मग स्वतः जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे, भेटावे असे शिवरायांनी ठरवले. आणि त्याप्रमाणे सर्व पूजा साहित्य, वस्त्रे, अलंकार व होऊन मोहरांनी भरलेले ताट घेऊन शिवराय स्वतः तुकाराम महाराजांपुढे सादर झाले. येऊन त्यांनी दंडवत प्रणाम केला. तुकारामास बुक्का लावला, हार आणि तुळशीची माळ त्यांच्या गळ्यात घातली, द्रव्याचे ताट त्यांच्या पुढे ठेवले. आता कोण यांची ना आजकालचा कलियुगी साधू असतात त्यामुळे येऊ द्या येऊ द्या. पण तुकाराम महाराजांना आणखीनच राग आला म्हणजे तर राग दिवसापुढे पलीकडे गेलेले ते. आधीच निसंग असलेले तुकाराम महाराजांचे मन ते पाहून आणखीन बिटले. तुका म्हणे धन आम्हा गोमासा समान, गोमास नको, गेली मोह आणि आशा, सॉरी, मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव, गेली मोह आणि आशा, कळी काळाचा हा फासा, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, तुका म्हणे आले घरा वैकुंठ सगळे. आमच्याकडे सगळं आहे, तुम्ही महाराज कशाला आणलं हे? राजे, तुम्हास वाटेल की आम्ही गरीब आहोत, तर ते खरे नाही. आम्ही त्रिभुवनात सर्व संपन्न आहोत, श्रीमंत आहोत. कारण सर्व विश्वाचा चालक जो श्रीहरी तो आमचा मायबाप आहे. तेव्हा वस्त्रे, द्रव्य ह्यांनी आम्हाला सुखवावे असे तुम्हाला वाटत असेल तर त्यात आम्हाला सुख नाही. आणि आम्ही सुखी व्हावे अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही काय करावे? आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. शिवाजी राजांनी ते द्रव्य गोरगरीब व ब्राह्मण यात वाटून दिले. रात्री ते तुकाराम महाराजांच्या कीर्तनात बसले. कीर्तन ऐकून राजांच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. आरती झाल्यावर ते तुकाराम महाराजास नमस्कार करून थेट अरण्यात निघून गेले व एकांती नामस्मरणात बसले. सत्संग म्हणतात तो हा. कुठे युद्ध खेळणारा, गनिमी कावा खेळणारा एक कीर्तन ऐकलं आणि जंगलात जाऊन नामस्मरणात बसले शिवाजीराजे. सबंध दिवस याप्रमाणे अरण्यात राहून रात्री महाराजांच्या कीर्तनात जावे असे त्यांचे वर्तन झाले. एकदा तर कीर्तनात बसले असता मोगल खान हे त्यांचे शत्रू, तर त्यांनी एक गारदी वेढा त्यांच्या देवळाभोवती घातला. कीच्या शिवजी आहे, शिवाजी महाराज आहे अशी त्यांना कल्पना आली होती. तर त्या खानाने वेढा घातला मंदिराला. इकडे तुकाराम बुवा कीर्तनात तल्लीन होते, तरी त्यांच्या डोक्यात त्यालाही संकट उद्भवलं आहे. मग त्यांनी विठ्ठलास गाराणे घातले की देवा, तुझ्या दरबारात येऊन कोणी बसले त्याच्यावरती असं हे संकट, हे तुला शोभत नाही. मग त्या सैनिकांनी माणसे तपासायला सुरुवात केली. तर जो जो चेहरा पाहतात, जो जो माणूस पाहतात तो सगळ्या त्यांना शिवाजीसारखाच भासायला लागला. मग ते सगळे कंटाळले आणि कंटाळून निघून गेले तिथून.
वरील बातमी हैराण करवी. वरील म्हणजे सगळेच प्रकरण. तुकाराम महाराज तिथे जातात, ते कीर्तन ऐकतात, राहते अरण्यात जातात, परत येतात, परत कीर्तन ऐकतात. जिजामातास ही सगळी बातमी कळली की शिवाजीराजे कुठे जातात, काय करतात, ते वाईट काय करत नाहीत, पण तरी त्या मातेचं हृदय ऐकलं नाही. एका मोठ्या राष्ट्रीय ध्येयाने व्यापलेलं होतं त्याचं हृदय. तिने आपल्या मुलाला राष्ट्राकरता अर्पण केलेलं होतं. मग तिने काय केलं, त्या पण तुकाराम महाराजांकडे आल्या. महाराज, माझा हा मुलगा तुमच्या कीर्तनाने विधेयी होऊन बसलेला आहे, तर मग हिंदवी स्वराज्याची काय होणार, ते काम कोण करेल. तुकोबांनी सगळं ऐकून घेतलं आणि त्यास ते एवढेच म्हणाले, शिवराज श्रवणास येतील संध्याकाळी कीर्तन होईल, तोपर्यंत आपण विठ्ठलाचे नामस्मरण करत शांत बसावे. रात्री कीर्तन सुरू झाले. शिवराय कीर्तनास येऊन बसले. आज तुकोबांनी कर्ममार्गावरती निरूपण केले. सर्व वर्णाचे कर्मधर्म सांगून क्षत्रिय धर्म सांगितला. या प्रकारे की शत्रू जिंकून प्रजेचे पालन कसे करावे, या प्रकारे राजधर्माचे उत्कृष्ट उद्बोधनही केले. एका प्रकारे गीतापदशच केलं जणू. इंद्रिये न कोंडी, भोगाते न तोडी, अभिमान न सांडी स्वजातीचा. कुळधर्म पाळी, विधी निषेध पाळी, मग सुखे तुझ सरळी दिधली आहे. परी मने वाचा देहे, जैसा जो व्यापार होय, तो मी करीत आहे ऐसे न म्हणे. करणे कान करणे, हे आघव तोची जाणे. विश्व चळतसे जेणे परमात्मेनी. अशा प्रकारे शिवाजी महाराजास जो उपदेश केला होता त्यांची उपरती झाली आणि ते परत माघारी गडाकडे आपल्या कामगिरीवर निघून गेले. पुराणातली वांगी पुराणात तसाच आपण एक सहजासहजी एक म्हण आहे ती आपण म्हणत असतो. कोणी पाहिलं आहे तुकाराम महाराज, कोणी पाहिलं आहे, लिहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, ते आपण त्याच्यावरून एक निष्ठा बाळगून त्यांच्याबद्दल भक्तिभाव ठेवतो, त्यांना राष्ट्रसंत मानतो, जगद्गुरू संत मानतो. पण असं नाही आहे. ते चरित्र, ते कॅरेक्टर इतकं मोठं, ते विश्वव्यापी कॅरेक्टर ठरलं की संत तुकाराम नावाचा एक चित्रपट आलेला आहे सन 1936-37 साली. तर त्यावेळेस बोलका चित्रपट सुरू झालेला होता. त्यांनी काय रेकॉर्ड केलं, मुंबईत सेंट्रल सिनेमा येथे सतत वर्षभर 1936 एक वर्षभर आपण शोलेला म्हणतो आता, त्या काळी 1936-37 साली संत तुकाराम नावाचा चित्रपट निर्विरोध सतत चालला आहे, तुफान गर्दीचा. आणि आता मी राष्ट्रव्यापी नाही, विश्वव्यापी कसा झाला. व्हेनिस चित्रपट महोत्सवात त्याला एक मानाचं पारितोषिकही मिळालं आहे. त्याच्यापुढे भारतात येऊन त्यांनी त्याचं यश पाहिलं आणि सगळ्या भाषातून भारतीय त्याचं रूपांतर झालं त्या संत तुकाराम चित्रपटाचं. आणि मुख्य सांगायची गोष्ट मेघ यातली ही आहे, याच्यातला जो मुख्य नट त्याचं नाव विष्णुपंत पागनीस. हा सिनेमा आल्यानंतर आणि सिनेमाचा निर्माण होत असताना त्यांच्या प्रवृत्तीमध्ये हळूहळू बदल होत आला आणि शेवटी ते पूर्ण विरक्त झाले. विरक्तीनंतर त्या चित्रपटाने त्या काळी हजारोंनी धंदा केलेला. 36-37 म्हणजे हजारोंची रक्कम खूप मोठी आढळायची. अर्थात हे नट म्हणून खूप मोठी रक्कम त्यांना देण्यात आली मारवाड्याकडून, पण त्यांनी नाही म्हटलं, मला याची गरज नाही, माझा उदरनिर्वाह होत आहे, माझा पांडुरंग आहे. हा संत तुकारामांचा विजय, चित्रपट सृष्टीचा नाही. पुढे शिवाजी महाराजांच्या लक्षात असे आले की आपण एक आध्यात्मिक गुरु केला पाहिजे. मग त्यांनी भेटले होते, त्यांच्यापेक्षा चांगला गुरु कोण भेटणार नाही. पण आता आपल्याकडे कोणीही मठाधीश असला त्याच्याकडे महाराज तुम्हाला मी गुरु करायची इच्छा करतो, एखादा पार्षद वगैरे असलं या हवा तुम्ही या, आमचं मठाचं नाव होईल. पण त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही, तुम्ही माझे शिष्य नाही, मी तुमचा गुरु होण्यालायक नाही. मग समर्थ रामदास स्वामी हे आपले गुरु होतील. अर्थात हे आध्यात्मिक विभूती, ते पण आध्यात्मिक विभूती, पण यांना माहिती कोणाची आणि कोणाचा अधिकार काय आणि कोणी काय करायचं आहे, कोणाच्या कामात कोणी ढवळाढवळ नाही करायची. मग त्यांनी त्यांच्याबद्दल एक छान अभंग त्यांना लिहून पाठवला. एक नाही, 2 अभंग. एक आधी अभंग सांगतो मी आपल्याला.
राया छत्रपती ऐकावे वचन, रामदासी मन लावी वेगी. मारुती अवतार स्वामी प्रगटला, उपदेश केला तुझ लागी. राम नाम मंत्र तारक केवळ, झालाच शीतल उमाकांत. रामनामानी शिवशंकर सुद्धा शीतळ झाले. उफराटे नाम जपता वाल्मिक, उफराटे म्हणजे उलट नाम मरा मरा म्हणून राम वाल्मिकी ऋषी झाला पुण्यश्लोक तत्कालिक. तोची बीज मंत्र वशिष्ठ उपदेश, याहुने विशेष काय आहे. आता धरू नको भलत्याचा संग, राम पांडुरंग कृपा करी. धरू नको आशा आमुची कृपाळा, रामदासी डोळा लावी आता. तुझी चाड आम्हा नाही छत्रपती, तू छत्रपती असशील पण आम्हाला काय असशील. आम्ही पत्रपती त्रैलोक्याचे, चारी दिशा आम्हा भिक्षेचा अधिकार. नेबिली भाकर भिक्षावया, एक भाकर मिळाली भिक्षाला आम्हाला की आमचा होता उदरनिर्वाह, आम्हाला अजून कशाची काही गरज नाही आहे. पांडुरंगी झाली आमुची हे भेटी, हातात नरोटी दिली देवा. आता पाडू नको आमुची या काजा, पवित्र तू राजा राम भक्त. विठ्ठलाचे दास केवळ भिकारी, आम्हा कधी हरी उपेक्षिना. क्षमा असावी. अशा प्रकारे त्यांनी अभंगातूनच उपदेश केला आणि गुरुही दाखवून दिला. गुरुचं वर्णन त्यांनी अभंगातून करून दुसऱ्या अभंगात त्यांना पाठवलं लगेच याच अभंगासोबत. रुमुजी रंगाचा उंच मोती दाणा, रामदासी बाणा ऐसा आहे. पीत वर्ण कांती तेज आघटीत, आवळू शोभत भृगुटी माझी. काष्टांच्या पादुका स्वामींच्या पायात, स्मरणी हातात तुळशीची. रामनामा मुद्रा द्वादश हे केले, उच्च कळवळी कटी माझी. कौपीन परिधान मेखला खांद्यावरी, तुंबा कोबडी करी समर्थांच्या. बरं कुठे भेटले मला हे? कृष्ण तटाकाठी जाहले दर्शन, वंदिले चरण तुका म्हणे. पुढे 1649 साली शिवाजी महाराजांनी समर्थ स्वामी रामदास यांची भेट घेतली व त्यांचा अनुग्रहही त्यांना मिळाला. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं आता आपण थोडं पर्सनल म्हणजे व्यक्तिगत बघू, त्यांचं काय होतं, काय नाव, कसं, कुठून आले. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा जन्म इंद्रायणी नदीकाठी असलेल्या देहू क्षेत्री शके 1530 म्हणजे 18 जानेवारी 1608. 1608 म्हणजे समर्थांचं जन्मवर्ष तेच आहे. समकालीन संत दोन्ही. मध्ये मोरे उपनावाच्या मराठ्यांच्या कुटुंबात झाला. वडिलांचे नाम बोलोबा व आईचे नाम कटकाई होते. 2 भाऊ, वडीलधारे सावजी व धाकटे कान्होबा. धाकटे कान्होबा होते आणि बोलोबा जेव्हा थकले तेव्हा त्यांनी कुटुंबाचा भार घेण्याविषयी सावजीस म्हटले की बाबा तू मोठा आहेस, आता कुटुंबाचा भार धारण कर. पण सावजी म्हटलं माझे लक्ष नाही आहे याच्यामध्ये आणि मला तर तीर्थयात्रेला जायचं आहे. त्यांनी म्हटलं बरं बाबा जशी तुझी इच्छा. मग त्यांनी काय सांगितलं, ती जबाबदारी तुकोबावर सोपवा. मग त्यांनी म्हटलं ठीक आहे तुकोबा. त्यांनी तुकोबावर ती जबाबदारी सोपवली. मोठ्या प्रेमाने संसारातील बारीक सारीक गोष्टी, व्यापार उदीम, देणी घेणी, नफा तोटा सगळे समजावून सांगितले बोलोबांनी तुकोबास. तुकोबा जरी लहान असले तरी बुद्धिमान असल्याने सर्व सांभाळून घेशील अशी त्यांची आशा होती आणि खात्री पण होती. तुकोबांनी पण वडिलांच्या बोलण्याला मान देऊन वरील जबाबदारी स्वीकारली आणि वडिलांचे धंदा मन लावून सुरुवात केली. त्याला
चालवू लागले. त्यामुळे भरभराट व कीर्ती व्हायला वेळ लागला नाही. लोक आता त्यांना तोकाशेठ असे म्हणू लागले. वयाच्या 14व्या-15व्या वर्षी तुकोबांचे लगीन लावण्यात आले. सुशील प्रेमन स्वभावाच्या रखुमाई अत्यंत निष्ठावान होत्या, पण त्यांना दम्याची व्यथा होती. त्यामुळे तुकोबांचे दुसरे लग्नही लावण्यात आले. त्यावेळी घरी आईबाप, सावजी व त्यांची पत्नी, तुकोबा व त्यांची पत्नी आणि 2 स्त्री म्हणजे तुकोबांच्या 2 स्त्रिया, लहान भाऊ कानोबा. इतका मोठा प्रपंच 16 वर्षाच्या तुकोबांनी मोठ्या उत्साहाने व कौशल्याने चालवला. 17 वर्षी वडील बोलबा व आई कनकाईस वार्धक्यामुळे देवाज्ञ झाली. वर्षभरातच सावजी पत्नी ही काही रोगराईनी निर्वतली. सावजी या प्रकारे बंदमुक्त झाले व विरक्त होतेच ते आधी लगेच तीर्थयात्रेस ते निघून गेले. आई वडील व सावजी यांच्या मागे एकलेपणाची जाणीव फार भेसूर वाटू लागली. मग तरी हा वियोग त्यांना फार जाचक झाला. काय करावं, कसे राहावं हे समजत नव्हतं. मग या शोकावस्थेत त्यांच्याकडे पांडुरंग हाच एक मात्र उपाय होता. पुढे रखुमाईंनी एका पुत्राला जन्म दिला, त्याचं नाव संताजी. 17 ते 21 वर्षापर्यंतचा काळ तुकारामांना फार चांगला गेला. त्या सुखकाळीही ते श्रीहरीला अजिबात विसरले नाहीत. दररोज विठ्ठल रखुमाईची पूजा करावी, गरीबास, अडलेल्या नरडेल्यास, सगळे सोरे यास सढळ असताना मदत करायची. पण पुढे काय, दुष्काळे आटिले द्रव्य, नेला मान स्त्री एकी, अन्न करीत गेली, लज्जा वाटे त्रासलो या दुखे, बेवसाय देखे त्रुटी येता. शके 1551 आणि 52 महाराष्ट्र नाही तर दक्षिण प्रांत गुजरातेत पण दुष्काळाने हाहाकार उडावून दिला होता. एक प्रकारे एका भाकर तुकड्याकरता लोक आपले गुरं आणि अगदी मुलंसुद्धा विकायला तयार झाले. एका भाकर तुकड्याकरता इतकी खराब स्थिती, उपासमार, प्रेतांच्या राशी, अशी दारुण स्थिती सगळीकडे निर्माण झालेली होती. तुकोबा जरी धनवान व्यापारी होते, गोरेढोरे सुबत्ता होतीच, पण लोकांकडून येणे थकल्यामुळे ते पण गरिबीला आले. घरी अन्नान्न स्थिती निर्माण झाली. पत्नी रखुमाबाई पाठोपाठ मुलगा संताजी दोघे गेले. दुष्काळाच्या वावटळीत तुकोबांचा व्यापार आणि कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाले. पुढे सुकाळ आला तरी पूर्वीसारखा संसार आता होत नव्हता. व्यापारात सतत तोटा. तुकोबा ईश्वरेच्छा म्हणत निर्वाह करत संसार गाडा रेटत होते आणि मोठ्या अनन्य वृत्तीने पांडुरंगाचे स्मरण करीत असत. पुढे पुढे तर नामस्मरणात ते एवढे दंग होत की त्यास देहभानाची सुद्धा शुद्धी राहत नसे. मग लोक त्यास वेडातुके असे म्हणायला लागले तर त्यात नवल नव्हते. तुकाराम महाराज ज्यावेळेस भानावर येत नामस्मरणातून, त्यावेळेस त्यांना प्रपंचाबरोबर गुरुचीही आठवण यायची. आता माझा वाली कोण? पांडुरंग होता तो होता, पण पांडुरंगाला भेटवणारा कोण? म्हणून त्यांना गुरु आठवायचा. गुरु हा आपला सर्वस्व असतो आणि आपल्या सर्वस्वासह त्या गुरुला शरण जायचे असते, असे आपले समर्थ रामदास स्वामी म्हणतात. त्यांच्यापेक्षा जास्त गुरुबद्दल कोण सांगू शकत आहे? मोक्ष सद्गुरूचे लक्षण, आधी पाहिजे विमल ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती, याही वरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचारे निर्मळ स्वधर्म विषयी, याही वरी अध्यात्म श्रवण, हरिकथा निरूपण, जे जे परमार्थ विवरण निरंतर, जेथे सारासार विचार, तेथे होय जगदुद्धार, नवविधा भक्तीचा आधार, बहुत जनासी, मनोनी नवविधा भजन, जेथे प्रतिष्ठले साधन, ते हे सद्गुरूचे लक्षण, श्रोती ओळखावे.
अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्य निष्ठेचे भजन तेथे बहुत भक्तजन. निष्कामता पूर्ण बांधलेला व आत्मबुद्धी दृढ असलेला पुरुष सद्गुरू होय. तो संसार समुद्र उतरून नेईल. सद्गुरूचे मुख्य लक्षण आहे की त्याच्याजवळ प्रथम शुद्ध ज्ञान असते, तसेच आत्मनिश्चयजन्य समाधान व अखंड स्वरूपाकारिताही असते. त्याचे वैराग्य कडकडीत असते. त्याच्याजवळ सद्गुरू सन्निध अध्यात्म श्रवण, हरिकथा निरूपण, सगुण लीलांचे श्रवण व अध्यात्माचे विवरण म्हणजे परमार्थाचे विवरण ही असते. त्याच्या ठिकाणी सारासार विचार चालतो. त्या ठिकाणी लोकांना उद्धाराचा मार्ग सापडतो. आणि नवविध भक्तीचे योगाने बहुतजन उद्धारतात. म्हणून ज्या ठिकाणी नवविध भजन असते व साधन मार्ग सांभाळला जातो तेच सद्गुरूचे लक्षण ओळखावे. शरीर स्वभावाप्रमाणे मनुष्य प्रथम बाळपणाच्या खेळांमध्ये रमतो. नंतर पुढे प्रौढावस्थेत कर्मानुसार ज्ञानामध्ये रमतो. संत श्री तुकाराम महाराज हे स्वानंद बोधच अवतारास आले होते. स्वानंद बोधच अवतारास आले होते म्हणजे ते एक अवतार होते. कोणत्याही माणसाचा उद्धार कसा होत असतो, स्टेप बाय स्टेप होत असतो. तर तुकाराम महाराजांनी स्वतःच्या आपल्या याच्यात एक जे वर्णन केलेले त्यांचा अवतार, पिका आला ब्रह्मरस, आपण ऐकलं असेल बहुतेक. ही तुकारामाचा एक अभंगातली एक ओळ आहे. अंबरीश भक्त नंतर त्रेतामध्ये झाले प्रल्हाद नंतर झाले द्वापरमध्ये द्वापरच्या आधी सतयुगामध्ये अंगदानंतर उद्धवानंतर नामदेव आणि नामदेवानंतर तुकाराम, ही अशी त्यांनी आपली अवतार परंपरा सांगितलेली. हे सगळे भक्त होते, निस्सीम भक्त होते. पण लहान मुलांचं जसं चालतं, वडिलांवर मला नाही, मला असं पाहिजे, मला नाही असं पाहिजे, असं पाहिजे, वडीलसुद्धा त्यांची ती इच्छा पुरवतात. तसे हे जे सगळे भक्त, अंबरीश झाले, प्रल्हाद झाले, उद्धव झाले, अंगद झाले आणि नामदेव आणि तुकाराम, देवा मी तुम्हाला तुमच्या कडेवर बसेन. ठीक आहे बेटा, कडेवर बसेन. आता देवा मी तुमच्या डोक्यावर बसेन. प्रत्येक अवतारामध्ये हा एक अवतार भक्ताचा सुद्धा झालेला आहे. आणि मग तिथे प्रीतीची कुठे ना कुठे कमी राहिली, कुठे ना कुठे भक्तीची कमी राहिली. मुक्ती त्यांना नकोच होती. हे इतके संत आले ना, आम्हाला मुक्ती नको. उद्धवांनी बघितलं, नको आम्हाला प्रेमप्रीती दे तुझी. 80,000 बालखिल्ले मुनी होते, खूप तपस्या केली त्यांनी, पण त्यांना मुक्ती वगैरे आम्हाला काय करायची. मग म्हणे आम्हाला सायुज्य मुक्ती पाहिजे, म्हणून त्यांनी गोपिकांच्या रूपात गोकुळात जन्म घेतला. तशातले हे आपले तुकाराम बुवा यांचा सगळ्यात शेवटचे आणि हा पूर्ण अवतार झाला. कारण विठ्ठल भगवान हे बाकीचे जसे अवतार झालेले खल निग्रहण आहे. आपण पोलिसाला म्हणतो त्यांनी खरं निग्रहण नाही करत खलांचं वगैरे, पण देवाचा अवतार झाला की होतं, खल निग्रहण होतं. पण विठोबाने काही खल निग्रहण वगैरे काही नाही केलं. तेच विचारे भक्तांचे इतके शरण होते, ते पुंडकाने फेकून मारली, उभे राहते तिथे उभे, अजून तिथेच उभे. युग 28 झाले, अजून तिथेच उभे आहेत ते. तर देव म्हणजे भक्तीचं भुकेला आणि भक्तांचा गुलाम. जसं भक्त म्हणेल तसं करेल. तसे तुकाराम बाबा आले तर म्हणले, आता माझे जे सगळ्यात माझा शेवटचा अवतार आहे, माझ्या भक्ताच्या रूपाने जे सगळ्या इच्छा होत्या सगळे निमाले आहेत. मग ते स्वानंद बोधच अवतारात आले होते. त्यांना सगळं माहीत होतं की मी असा भक्त होतो, असा, आणि माझी भक्ती अशीची पणाला लागलेली, सगळ्यात कष्ट झालेले, सगळं चांगलं झालं, सगळं त्यांना आठवत होतं. पण त्यांनी ते पुढे प्रकट केले आणि फक्त एवढं प्रकट केले तर हा जो भक्तांचा अवतार झालेला आहे त्याच्यातला मी आता शेवटचा आहे आणि माझा पूर्ण उद्धार या भक्तीमध्ये. स्वानंद बोधच अवतारात आले होते, तरी स्वरूप सभारा अनुसरून जो आनंद प्रथम सांसारिक क्रियेतून प्रकट होऊ लागला, पुढे ती त्यांची अवस्था ओसरून जाऊन तो स्वयंभूपणे प्रकट होण्याचा मार्ग जवळ आला किंवा होण्याचा समय जवळ आला, स्वयंभू आनंद. त्यावेळेस त्यांना आपल्याला आता सद्गुरू भेटावे अशी इच्छा उत्पन्न झाली त्यांच्या मनात, उत्कट इच्छा उत्पन्न झाली. पुढे तीच इच्छा सद्गुरू रूपाने, मूर्त रूपाने समोर आली व महाराजांना त्यांचा स्वानंद प्रकटपणे भेटला. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की महाराजांना सद्गुरू हुडकावा नाही लागला किंवा त्यांना एखाद्या बाहेरील सद्गुरूची सुद्धा गरज पडली नाही. त्यांच्या हृदयातील सद्गुरूच बाहेर येऊन त्यांना भेटले. माघ शुद्ध दशमी गुरुवारी रात्री महाराजांना स्वप्न पडले. आपण गंगेवर स्नानात जात असताना वाटेत एक सत्पुरुष ब्राह्मण वेशात आपल्याकडे आले
आणि त्यांनी आपल्या मस्तकावर हात ठेवून रामकृष्ण हरी हा मंत्र सांगितला आणि राघव चैतन्य, केशव चैतन्य, आपण असं गोत्र सांगतो तसं संप्रदायांमध्ये परंपरा सांगितली जाते. ते त्यांच्याकडे ती परंपरा राघव चैतन्य, केशव चैतन्य ही परंपरा आपली गुरु परंपरा आहे. कारण असं म्हटलं जातं एकदा गुरु केल्यावर मग तुमचं जे गोत्र वशिष्ठ, जामदग्नी वगैरे कोणी काही राहत नाही, गुरु ही हमारा गोत्र आहे असं सांगितलं जातं. तसे त्यांनी सांगितलं की आपली राघव चैतन्य, केशव चैतन्य ही गुरु परंपरा आहे असं सांगून स्वतःचे नाव बाबाजी म्हणून सांगितले. मग भोजनाकरता त्यांनी तुकाराम बुवांकडून पावशेर तूप मागून घेतले. तुकाराम बुवा म्हणले मी आणतो. ते तूप आणायला गेले तेवढ्यात त्यांचे गुरु महाराज पुढे निघून गेले. सद्गुरूंनी आपल्यावर एवढी कृपा केली आणि आपल्यातून त्यांची काहीच सेवा घडली नाही. हे पाहून महाराजांच्या चित्ताला फार फार खेद झाला. पुढे तुकाराम महाराजांनी गुरु भेटल्याचं वर्णन असं केलेलं आहे. स्वतःच त्यांचे असे वर्णन करतात की माझ्या हृदयात सदा सर्व काळ असणारा आनंद सद्गुरूच्या रूपाने मला भेटला. तोच आनंद सर्व विश्वाचे बीज, मायेचे आद्य कारण श्री पंढरीराय हे होत. या निजानंदाचा बोध माझ्या हृदयात प्रकट झाला तेव्हा सर्वत्र आनंदी आनंद व गोविंदी गोविंद विस्तारलेला दिसू लागला. मग संसार हरपला. प्रयत्न करूनही परिच्छिन्न पदार्थ प्राप्त करून त्या योगे आनंद मिळवण्याची संसाराची खटपट बंद पडली. मी स्वतःच आनंदरूप झाल्यावर आनंद मिळवायचे काय कारण राहिले. अनंता जन्मीचा क्षीण उतरला, सद्गुरु भेटला सदानंद. सदानंद माझा पांडुरंग पूर्ण, मायादी कारण विश्वबीज. देऊनिया हाती निज बोध रत्न, तोडिला प्रयत्न संसारीचा. तुका म्हणे गुरु उपकारासी पाही, न मिळेची काही ब्रह्मांडात. या अभंगात महाराजांनी सदानंदाला पांडुरंग असे म्हटले आहे. माझ्या ठिकाणी आनंद जो पांडुरंगराय तो जेव्हा प्रकट झाला तेव्हा माझ्यातील सर्व विकार ठाईच्या ठाई निवाले. एक आनंदाची सृष्टी सर्वत्र दिसू लागली. आठव नाठव भाव अभाव नाहीसे झाले व एक स्वयस्वानंद भान अखंड उल्हासू लागला. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, मला असे वाटू लागले की जन्मास यावयाचे असेल तर काय, भाग्यात काही मिळवायचे असेल तर स्वानंद प्रकट होऊन सर्व सृष्टी आनंदमय दिसणे हे होय. पिकलिया सेंदे गेले कडूपण, तेसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयंदेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे, संसारी जन्मी जे याची लागी. तुकाराम महाराजांना सद्गुरुरायांनी रामकृष्ण हरी हा मंत्र दिल्याने त्यांचे फार समाधान झाले. कारण हा मंत्र त्यांच्या फार सोपा व त्यांच्या फार आवडीचा होता. खरोखरच हा मंत्र पूर्वीच्या सर्व संतांचा अत्यंत आवडीचा होता. श्री निवृत्तीनाथांच्या नामसंकीर्तन महात्म्यात सुद्धा अभंगात त्याच्यात अभंग आहे त्याच्यात सुद्धा हा मंत्र आढळतो. श्री ज्ञानेश्वरांनी हरिपाठात या मंत्राचा गौरव केलेला आहे, बऱ्याच ठिकाणी केलेला आहे. सोपानदेव, नामदेवराय, एकनाथ महाराजांनी सुद्धा हा मंत्र शिरी धरलेला आहे. आणि पुढे तर जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या गुरुमुखातून प्राप्त झाल्यावर तो अखिल वैष्णव संप्रदायाचा मंत्रराज होऊन राहिलेला आहे. याप्रमाणे सद्गुरूची भेट झाल्यावर संत नामदेव त्यांच्या स्वप्नात पांडुरंगरायांच्या बरोबर आले आणि त्यांना कवित्व करण्याचा आदेश स्वप्नात केला. नामदेव केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंग
अंगे येऊनिया सांगितले काम करावे कवित्व वाऊगे नित्य बोलू नको. याप्रमाणे तुकोबांनी श्री नामदेवांची आज्ञा मान्य करून कवित्वास प्रारंभ केला. कवित्व बाळकृष्णाच्या बाळ क्रीडेवर केले. यात 900 ओव्या आहेत. पुढे अभंग रसायलाच कीर्तनास सुरुवात केली. आपल्याकडे ओपनिंगला येऊन कोणी बॅट्समॅन शतक मारतो, डबल मारतो किंवा पहिल्याच टेस्टमध्ये 100 मारतो, आपण किती कौतुक करतो. आणि त्यांनी पहिल्याच प्रयत्नात 900 ओव्यांचे बाळ क्रीडा रचले. किती थोर व्यक्ती, किती गुणी माणूस. देहू शेजारी लोह गावात एक सावकार राहत असे. त्याचे कुलदैवत भगवान श्री रामचंद्र असल्याने रामनवमीस मोठा उत्सव घडून आणायचा तो दरवर्षी. पण रामनवमीस यावेळेस त्याला कोणीच गोसावी तयार झाला नाही, म्हणून तो मनातून फार दुःखी होता. त्याच कोणीतरी देहूगावच्या तुकारामांचे नाव सांगितले आणि कवडीही न घेता ते उत्तम कीर्तन करतात असंही सांगितले त्यांना. त्याने तातडीने देहूगावात जाऊन तुकारामांची भेट घेतली. अत्यंत साधी राहणी, नम्र वागणूक ह्यावरून हेच ते सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत का असं त्याला मनात संभ्रम निर्माण झाला. त्याचा विश्वास अजिबात बसला नाही. मात्र तुकारामांनी मोठ्या प्रेमाने लोहगाव येऊन राम दरबारात कीर्तन करण्याचे त्याचे आमंत्रण अत्यंत प्रेमाने स्वीकारले आणि ह्याप्रमाणे तुकारामांनी लोहगावी जाऊन जवळजवळ महिनाभर तिथे कीर्तन केले. हे कीर्तन ऐकावयास देहू तसेच इतरही स्थळाहून लोक येत असत. इतके सुंदर व रसाळ ते कीर्तन असायचं. त्यांच्या दर्शनाला लोक आतुर असत. आता त्यांना कोणीही वेडा तुका नव्हते म्हणत. पूर्वी नामस्मरण करताना नाचायचे डुलायचे त्यांना म्हणजे वेडा तुक्या आहे, बिझनेस बसला वेडा झाला. आता त्यांना कोणी वेडा तुकाराम म्हणत नसत. आता त्यांना आदरणीय हरिदास म्हणून त्यांच्या पाया पडत असत. पुढे त्यांच्या कीर्तनात जाणे हा एक प्रतिष्ठेचा भाग होऊन बसला. समाजातील बरेच प्रतिष्ठित लोक त्या कीर्तनास येत. काही मनापासून तर काही हरिभक्त असावे याचं सोंग वठावे म्हणून येत असत. त्यात मंबाजी गोसावी हा देहू गावातून येत असे. खरे म्हणजे हा ब्राह्मण चिंचवडहून येऊन देहू गावात एक मठ बांधून राहिलेला होता. शिष्यशाखा गोळा करून त्याने आपला योगक्षेम चालवलेला होता. देहू गावात तुकाराम महाराजांचे नाव त्याला खूप खपत होते. हा जातीचा कुणबी, काही विद्वत्ता नाही, संस्कृताचा त्याला काही गंधही नाही, तरी सगळे त्याच्या पाया पडतात. मी या गावाचा प्रतिष्ठित महंत असून मला कोणीही विचारत नाही, असा द्वेषयुक्त विचार त्याच्या मनात, त्याच्या डोक्यात असायचा. तुकोबास याच विदुषापायी धडा शिकवायचा असा त्यांनी त्याच्या मनाने घेतलेले होते. तरी वरवर लौकिक खातीर तो तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जात असे. मंबाजीचा मठ तुकाराम महाराजांच्या घरामागे अगदी शेजारीच होता. एक दिवस तुकाराम महाराजांच्या म्हशीने त्याच्या हद्दीमध्ये शिरून झाडझुडपांची बरीच नासधूस केली. हे पाहून मंबाजीने तुकोबास खूप शिव्यागाळ केली व याचा सूड घ्यावा ही त्याची इच्छा होती. ती मनातून अजूनच बाळवली. 2च दिवसात एकादशी आली. आता एकादशी आली तर मंबाजीने काय करावं? जी मंदिराचे प्रदक्षिणेचा रस्ता होती तिथे काटेरी झुडपांची आपण मेड म्हणतो, बाळ लावून दिली त्याने. ती कितखंड कोणी निघता कामा नाही. तर तुकाराम महाराज आले, त्याने अरे म्हणे प्रदक्षिणेला लोक निघतील, त्यांना किती त्रास होईल, काटेरी झुडपं येतील, म्हणून त्यांनी 2-3 काट्या उपसून फेकून दिल्या. हे पाहून मंबाजीचा क्रोध अनावर झाला. मग राग होताच त्यात तेल पडल्यासारखे झाले. शिवांची लाखोली वाहत तो तुकाराम महाराजांवर तुटून पडला. अक्षरशः कुंपणातील काठ्या घेऊन त्याने तुकाराम महाराजांना झोडपायला सुरुवात केली. एक काठी पिंजल्यावर दुसरी पिंजल्यावर तिसरी अशी त्याने 10-12 काठ्या खराब करून टाकल्या. आणि शेवटी त्याचा हात दुखायला लागला म्हणून तो घरी निघून गेला आपल्या. तरी तुकाराम बुवा शांत राहिले. एकाही शब्दाने ते काही बोलले नाही. प्रतिकार तर नाहीच, पण ते जागेवरून हल्ले सुद्धा नाही. मनातले मनात विठ्ठलाचे चिंतन व वाणीने विठ्ठल 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 नाम चाललेला होता. एखादा कशाप्रमाणे निर्दयतेने त्याने तुकारामास झोडपले, मारले, तेव्हा हातात दुखू लागलं म्हणून तो मठात परत गेला. तुकाराम विठ्ठलाजवळ गेले.
व म्हणले, बरे केलेस देवा, बरे केलेस, मला मारविलेस, पण माझ्या अंतःकरणात क्षमा राखलीस, शिव्यागाळ मार सहन करण्याची शक्ती दिलीस, क्रोधापासूनही वाचविलेस. बरवे केलेस देवा विठ्ठला बरवे, पाहोनी अंतक्षमा काठीवरी मारविले, शिव्या गाळी नीत नाही बहु फार विटंबले, तुका म्हणे क्रोधा हाती सोडवून घेतले रे. कुंपण काट्याचे असल्याने तुकाराम महाराजांच्या शरीरात जागोजागी काटे शिरले होते. माराचे हिरवे निळे वळ त्यांच्या शरीरावर दिसत होते, रक्त पण वाहत होते. हे बघून भक्तांना कळवळा येऊन ते मंबाजींना बोलू लागले, निंदा करू लागले त्यांची, विठ्ठलास पण दोष देऊ लागले. तुकोबांची पत्नी आवली तिथे आली व तिने काळ्याच म्हणजे विठोबास बोल लावायला सुरुवात केली. काटे काढण्याच्या चिमटीने तिने सर्वच काटे उपटून काढले. पुढे पांडुरंगरायाने ही प्रेमाने बघताच सर्व क्षते मिळून गेली व तुकोबास मोठा आराम वाटू लागला. त्या दिवशी एकादशी असल्याने कीर्तनाकरता बरेच लोक येऊन बसले होते. पण हे विघ्न पाहून मंबाजीस चांगला मार द्यावा असे म्हणू लागले. तोवर कीर्तनाची वेळ झाली म्हणून तुकाराम बुवा देवळात आले. तर मंबाजीची रिकामी जागा पाहून, आज स्वामी दिसत नाहीत, मग का नाही आले ते, त्यांना उशीर का बरं झाला, आपण कोणीतरी जाऊन त्यांना घेऊन यावे अशी त्यांनी जे उपस्थित होते त्यांना विनंती केली. ते ऐकून लोक विरोध करू लागले. पण तुकाराम महाराजांनी त्यांची समजूत काढली. जी गोष्ट घडली त्यात त्यांचा स्वामींचा काहीच दोष नाही. जे घडणार होते घडले, त्याप्रमाणे ते घडून आले, त्यात त्यांचा काहीच दोष नाही. मग त्यांनी एका माणसाला, बाबा तू घेऊन ये असं सांगून मंबाजीला बोलवायला पाठवले. तो माणूस परत आला. म्हणे मंबाजींना येता येत नाही, कारण त्यांचे पूर्ण शरीर दुखत आहे, त्यामुळे ते कीर्तनाला येऊ शकत नाही. हे ऐकून तुकाराम बुवा स्वतः उठले आणि तसेच मंबाजीकडे गेले. त्यांना दंडवत घालून त्यांचे जवळ बसून अंग वगैरे रगडू लागले, हातपाय दाबून देऊ लागले. महाराज म्हणले, हाताला आपल्या पुष्कळ क्षीण आला असेल, मी कुंपण उपटले नसते तर ही घटना घडलीच नसती. तेव्हा माझ्या अपराधात क्षमा करून आपण कृपया कीर्तनात चलावे. हे ऐकून मंबाजीस अत्यंत लाज वाटली व तो महाराजांबरोबर कीर्तनास आला. तुकाराम महाराजांचे हे संतत्व, मुखावर विलसत असलेली अलौकिक कांती, शत्रू मित्रताविषयक समता, हे गुण पाहून सगळीच मंडळी अत्यंत चकित झालेली होती. आता ह्याच्या मागचं स्पष्टीकरण काय, म्हणजे जनरली क्रिकेटमध्ये कोणाची सेंचुरी झाली तर ती का झाली किंवा न झाली तर ती का न झाली हे सांगणारे विशेषज्ञ असतात. तसेच ज्यांनी जे तुकाराम महाराजांवरती ग्रंथ लिहिला त्यांनी तुकाराम महाराजांची मानसिकता काय होती, त्यावेळेस दैहिक आत्मिक स्थिती काय होती, त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला. ती मी आपल्यासमोर मांडतो. जेव्हा चैतन्य दृष्टी प्रकट होते तेव्हा मी देहा एवढा आहे ही भावना नाहीशी होऊन मी अखिल विश्वा एवढा आहे ही भावना प्रकट होते. देहाशी तादात्म्य असताना देहाचे निरनिराळे अवयव जरी परिच्छिन्न दिसतात, हात वेगळा पाय वेगळा, देहाशी कनेक्टेड आहे, पण तरी ते एकाच चित्तशक्तीने संयमाने काम करतात. उदाहरणार्थ, आपली जीभ जर आपल्या दाताखाली आली, आपणास दुखते, खूप लागते, पण दाताविषयी आपल्याला संताप येतो का? नाही येत. आपण दाताने शिक्षा करावी असं येतं का मनात? नाही येत. असंच आहे, जेव्हा भेदाभेद मावळून सगळेजण श्री हरिमय दिसू लागते, सगळे जग ज्यावेळेस हरिमय दिसू लागते, तेव्हा जगातील सर्वच माणसे जीव एका देहाच्या अवयवाप्रमाणे एक नियामक शक्तीच्या तंत्राने वागत आहेत असे दिसून येते. आणि अशी उदार निर्मळ बुद्धी तयार होते व आपले मन, बुद्धी व इंद्रिय आणि अहम यांना गती देणारी जी शक्ती, तीच ती शक्ती आहे हे लक्षात येते. मग ते कोणीही जरी त्रास दिल्यावर तो त्याने त्रास दिलेला नसून तो त्रास आपणास झालेला आहे असे वाटते, हे लक्षात येते. म्हणून त्यांच्या दृष्टीने ते कर्तृत्व त्या माणसाकडे न जाता
आपल्याकडे आपल्या भवितव्याबद्दल येते. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रममंगळ. आता तुकाराम महाराजांचा जो संप्रदाय होता, आपण म्हणतो हे सगळे विष्णू भक्त, पांडुरंग भक्त म्हणजे विष्णू भक्त, त्याला वैष्णव संप्रदाय म्हणतात. आता हा वैष्णव संप्रदाय म्हणजे त्याची भूमिका काय आहे एकंदरीत. जसं आता राघव चैतन्य, केशव चैतन्य हे जे नाव आलं होतं, ह्यालाच वारकरी संप्रदाय पण म्हणतात. बरं, वारकरी म्हणजे काय? नुसते जाणारे येणारे ते वारकरी, पण त्याचा गूढ अर्थ किंवा आध्यात्मिक अर्थ असा घेतलेला आहे, स्वपासून स्वरूपापर्यंतची यात्रा. स्व म्हणजे मी आणि स्वरूप म्हणजे माझं स्वरूप, जे आत्मा से परमात्मा, स्वरूपापर्यंतची जी यात्रा आहे ती कोणी धरेल, ती कोणी करेल, तो वारकरी. संतांनी महाराष्ट्रात जो धर्म स्थापला आहे त्यास चैतन्य संप्रदाय असे म्हणतात. याचे कारण सर्व व्यापक चैतन्य भक्ती प्रेमासह एकदेशीय होऊन सगुण रूपाने श्री क्षेत्र पंढरी मध्ये प्रकट होऊन सर्व खट नट यांचा उद्धार करण्याकरता प्रकट झालेले आहे. या सगुण साकार चैतन्याचे नाव श्री पांडुरंगराय किंवा आपण त्यांना श्री विठ्ठल म्हणून ओळखतो. अद्वयाची द्वय झालेची कारण, धरिले नारायण भक्ती सुख, अपरोक्ष आकार झाला चतुर्भुज, एक तत्व बीज भिन्न नाही, शून्य निरसूनी राही निर्मळ, ते दिसे केवळ विटेवरी. क्षमा 2 मिनिटाकरता. या संप्रदायामध्ये केवळ अद्वैत ज्ञानाचे महत्त्व नाही, अथवा केवळ द्वैतपर सगुण रूपाची उपासना पण नाही, तर अद्वैत ज्ञानातील जी द्वैत भक्ती अथवा ज्ञानोत्तर भक्ती ती या संप्रदायात आहे. मुक्तीवरील गुरुभक्ती उद्धवे मागितली प्रेम प्रीती. भक्ती नको मला, प्रेम प्रीती पाहिजे तुमची, तुम्ही आपल्याजवळ ठेवून घ्या मला. ती प्रेम प्रीतीस या धर्मात आहे, म्हणून यास भागवत धर्म, भक्तांचा धर्म असेही म्हणतात. सर्व भेदभाव मावळून गेल्यावर पूर्ण अद्वैत प्रतिती अंगी बांधली, म्हणजे मग प्रेमभक्तीची तळमळ अंतःकरणास कशी सारखी लागून राहिलेली असते. या संप्रदायामध्ये एक चैतन्य सत्ता अथवा ज्ञानसत्ता सर्व रूपांमध्ये विलसत आहे, अशी दृढ भावना असल्या कारणाने कोणी कमी किंवा कोणी जास्त, कोणी अधिक अशी विषम भावनाही नाही. जीव कनिष्ठ किंवा शिवश्रेष्ठ अशी समजूत या संप्रदायात नाही. जीव शिव सम आहेत असे जे म्हटलेले आहे त्याचा अर्थ असा आहे की जीवरूपाने व शिवरूपाने व्यक्त होणारी एकच ज्ञानसत्ता आहे, त्या सत्तेमध्ये कोणताही भेद नाही. ह्याप्रमाणे जीव हा तत्व आत्मरूप असून त्याच्या योगी अथवा त्याच्याच ठिकाणी आत्मप्रतीती होणे किंवा व्यक्त होत असते, ती दृष्टी या संप्रदायात पूर्णपणे बाणवलेली आहे. जगद्गुरु आद्य शंकराचार्य म्हणतात, जीवे ब्रह्मैव नापरः. त्यांनी जे असं म्हटलेलं आहे ते या संप्रदायात आचारात आलेलं आहे प्रत्यक्ष. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. ही चैतन्य संप्रदायाची रीत पहा. ही रीत म्हणजे आचारात आलेली भक्तीच होय. या संप्रदायात प्रत्येकजण दुसऱ्यास नमस्कार करत असतो, कारण त्यास त्याच्या ठिकाणी श्रीहरीची प्रतीती होत असते. मी लहानपणी पंढरपूरला जात होतो, माझे काका वगैरे बडवे आहेत, ते त्यांच्याकडे भक्त वगैरे येणार, ते भक्त त्यांना नमस्काराचे. हे बडवे आमचे आम्हाला दर्शन घडवतात, देवाची पूजा करवतात, पण तेही त्यांना उलट नमस्कार करायचे. त्यावेळेस मला फार आश्चर्य वाटायचं की असं का. मग त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं की मी त्यांना नमस्कार केला नाही आणि त्यांनी मला नमस्कार नाही केला. मी त्यांच्यातल्या हरीला नमस्कार
केला आणि त्यांनी माझ्यातल्या हरीला नमस्कार केला. ही दिव्य कल्पना वारकरी पंथात आपल्याला पाहायला मिळते. त्यांना देव शोधायला इकडे तिकडे जावं लागत नाही. या संप्रदायात प्रत्येकजण दुसऱ्यास नमस्कार करत असतो, कारण त्याच्या ठिकाणी श्री हरीची प्रतीती होत असते. आपल्यापेक्षा उच्च दर्जाच्या पुरुषाला नमस्कार करावा अथवा कमी दर्जाच्या पुरुषाचा नमस्कार घ्यावा, अशी सामान्य जणांची रीत असते. त्यांची दृष्टी मनुष्याच्या देहावर आहे. कारण मनुष्य हा उच्च नीच हा देहावरून ठरवला जातो, देहभाषावरून, कपड्यावरून ठरवला जातो. आणि चैतन्यात उच्च नीच भावाला जागाच उरत नाही. उच्च नीच नाही देणे भगवंता, तिष्ठे भाव भक्ती वैसोनिया, हे पण संत वचनच आहे. या चैतन्य संप्रदायाची अशी सुंदर रीत आहे की शिष्याला अनुग्रह देताना गुरुच त्याला प्रथम नमस्कार करतो. आपल्याकडे मिलिटरीमध्ये एक ज्यावेळेस त्याला पोस्ट मिळते, एखादा मेजर बनतो किंवा ट्रेनिंग संपतं, त्यावेळेस तो आपल्या गुरुला नमस्कार करतो. पण त्याची पोस्ट जास्ती आहे आणि त्याला शिकवणारा कमी दर्जाचा, म्हणून त्यावेळेस लाईट्स ऑफ केले जातात. पण वारकरी संप्रदायात असं काही नाही. गुरु आपल्याला शिष्याला अनुग्रह देऊन मग त्याला नमस्कार करतो, पाया पडतो त्याच्या. वारकरी मंडळीची निष्ठा पांडुरंगावर अति निस्सीम व अलौकिक अशी असते. देह जावो अथवा राहो, परंतु तो आपली वारी चुकू देणार नाही. पंढरीत रोगराई असो, सरकारी मनाई असो. आताच आपण कोरोना काळात व्हॉट्सअपवर आलेले 2-3 मेसेज पाहिले असतील. एक वीणा गळ्यामध्ये आणि तो माणूस पंढरीची यात्रा करायला जातं, पोलीस हात जोडून त्याला नाही म्हणतात, ते शेवटी तो पोलिसालाच नमस्कार करून परत करतो, देवा पांडुरंगाचे दर्शन झाले मला, ते त्याची वारी पूर्ण झाली. वारकरी आपल्या वारीला कधीच अंतर देणार नाही असा निष्ठावंत भाव, प्राणाचीही पर्वा न करणारा दृढ निर्धार इतर संप्रदायात विरळाच दृष्टीस पडतो. कारण चैतन्य दृष्टी सिद्ध झाल्यामुळे देहाची प्रीती अथवा भीती त्यास वाटत नाही. या दृष्टीमुळे संप्रदायाला स्वरूप संप्रदाय असे म्हणतात, तर इतर संप्रदायांना सरूप संप्रदाय असे म्हणतात. इतर संप्रदायात सगुण मूर्तीचे ध्यान करून त्यावरून चैतन्य रूपाचा बोध येण्याविषयी अभ्यास करण्यास सांगितलेले असते. व या संप्रदायात पूज्य व पुजारी एकत्वात असून प्रेम भक्तीत त्यांची द्वैताने पूजा चाललेली असते. पूजा करण्याची शक्ती, पूजा करण्याची बुद्धी ही त्या पूज्य सत्तेहून निराळी नसून तिचेच ती रूपे आहेत, हा या स्वरूप संप्रदायाचा पूर्ण सिद्धांत आहे. स्वरूप संप्रदायात साधकास रूपाचे ध्यान करून चैतन्य प्रतीती मिळवायची असते. स्वरूप संप्रदायात सर्व भूतमात्रांच्या ठाई भगवत प्रतीती दृष्टीस पडत असल्याने त्या कारणाने अहिंसा हे त्यांचे सहज तत्व आहे. मारू नका, जीव घेऊ नका हे त्यांना शिकवावे लागत नाही. त्यांच्या ठाई त्याच्या आत्म्यात त्यांच्या ते वसलेले आहे हे सिद्धांत. स्वरूप संप्रदायाची देवता पांडुरंगराय, इतर देवता निज धामास गेले. पण हा सद्दा अवतार जो आहे हा इथेच आहे. इतर अवतार खल निग्रहणाय झाले. पांडुरंगराय हे संतांच्या प्रेमाची मूर्तीच होत व ते जगास प्रेम देण्यास अजून उभेच आहेत. मंत्र आलाय रामकृष्ण हरी. तुका म्हणे भावे जपा हरीची नावे. आपल्याकडे 12 खडी म्हणतो आपण, त्याच्या आधी अ आ ते अंग हा आणि क ख ग ते यरालवक क्षत्रज्ञ यापासून मंत्र तयार होतात, बीज मंत्र तयार होतात, मंत्र निबसतात. ही आपली भारतीय भाषा अत्यंत वैज्ञानिक आहे. आपल्या शरीरातील मुख्य आध्यात्मिक केंद्रे आपण त्यांच्यावर अगदी शॉर्टमध्ये म्हणायचं झालं तर षटचक्र म्हणतो. 7 एक कमी जास्त होत असतात त्याच्यात. मूलाधार, स्वाधिष्ठान, अनाहत, मणिपूर, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्रार हे सगळे कमळरूपी किंवा फुलाच्या स्वरूपात आहेत असं आपण मानतो. आणि त्यांच्या पाकळीवर 1-1, 2-2 अशी अक्षर दिलेली आहेत 12 खडीतली. नेमक्या कोणत्या पाकळीवर कोणते अक्षर आहेत ते एक अभ्यासाचा वेगळा स्वतंत्र विषय आहे. त्या अक्षरांच्या सतत जपाने
त्या पाकळ्या उत्तेजित होतात किंवा कार्यशील होऊन सिद्धी किंवा फळे आपल्याला देतात, असं आपली मान्यता आहे आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांची. आपल्याकडे बीज मंत्रात अमोघ शक्ती आहे. अच्छा, बीज मंत्र म्हणजे काय? आपण म्हणतो ह्रीम, क्लीम, क्रीम, क्लीम. कोणत्याही देवतेचा एक बीज मंत्र आहे. त्या देवतेच्या आव्हानाच्या आधी आपण ते बीज मंत्र म्हणतो. त्याच्यामुळे शक्तीचा प्रादुर्भाव होतो, आपल्या अंगातही शक्ती संचारते आणि त्या मंत्राच्या योगे आपण ते वातावरणसुद्धा भारून टाकू शकतो. आपण ते फक्त मंत्रोच्चारातच ठेवलं आणि आपले जे प्रिय लोक आहेत, शांतिदूत म्हणतो आपण आजकाल भारतात, त्यांना मुसलमानांनी ते अक्षरशः अंगीकारलेले आहेत. आपण रहीम म्हणतो, ते रहीम म्हणतात. आपण करीम म्हणतो, क्रीम म्हणतो, ते करीम म्हणतात. आपण क्लीम म्हणतो, क्लीम हा कालीमातेचा मंत्र आहे. क्रीम पण कालीमातेचा मंत्र आहे. रीम शक्तीबीज आहे. पण आपण ज्यावेळेस पूजा करून आपल्यातील बहुतेक लोक फक्त रामरक्षा म्हणतात, मनोभावी म्हणतात, इतरही पूजा करतात. पण बीजमंत्रांसकट मंत्रोच्चार पूजा कोण करतात, पण त्यांची संख्या कमी आहे. पण मुसलमानांच्या अंगात जे आपण अतिपाश्विकता जी आलेली आहे, आपल्याकडे सुद्धा मंत्रोच्चाराबद्दल काही ना काही धोरण आहे की कसे करावे, कसे न करावे, कशा स्थितीत करावे. पण तुम्ही सारखे रहीम म्हणताय, तर ती ऊर्जा उत्पन्न झाली ती कुठे जाणार आहे? ती कुठे ना कुठे ती प्रस्फुटित होणार, मग ती हिंसेच्या रूपात प्रस्फुटित होते. राम ह्रीम ह्रूम रॅम रोम रा हे मारुतीचे बलस्थान आहेत. मारुतीच्या कुठल्याही आपल्या संस्कृती स्तोत्रात आपण म्हणाल तर ही सगळे बीजमंत्र आपल्याला तिथे भेटतील. हे आपल्याला कंठ, हृदय, पोटापर्यंत सगळं सिद्ध करण्याच्या मार्गावरती आणतात. तर आपला हा सध्या मंत्रोच्चार हा विषय नाही, तर आपण सध्या याच्या बाबतीत शब्द किंवा अक्षर याच्याबद्दल विचार करत होतो. तर आपल्याकडे सामान्यपणे जपामध्ये काय, राम, विठ्ठल, हरी, कृष्ण, दुर्गा, ज्याला जे सोपं, ज्याला जे आवडेल, ज्याला जे धारण करता येईल सोप्या रीतीने. कारण नामाचं स्वरूप असं असावं की ते आपल्याला धारण करता यावं, आणि जे धारण कराल तेच धर्म बनतं. धारण करे सो धर्म आहे. आम्ही नामाचे धारक नेणो प्रकार आणिक, तेव्हा योग मंत्रतंत्र वैष्णव त्याज्य समजतात. परमार्थात नामस्मरण हे सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ साधन आहे असं सर्व संतांचे म्हणणे आहे. त्याची सत्यता आपल्याला लक्षात आली पाहिजे. साधनाची श्रेष्ठता साध्याच्या श्रेष्ठतेवर अवलंबून असणार. साध्य जर सर्वात श्रेष्ठ असले तर ते प्राप्त करून देणारे साधन सर्वात सुलभ असले तर त्या साधनाची श्रेष्ठता सहज ठरेल. आता तेव्हा पहिला प्रश्न असा आहे की मनुष्यात सर्वश्रेष्ठ प्राप्ती अशी ती काय? मनुष्याला सुखाची सारखी इच्छा आहे. सगळे माणसं सुखच मागतात. फक्त एक कुंती असं ऐकलं की तिने दुःख मागितलं होतं, कारण त्या दुःखाच्या योगे देवा तुझं नामस्मरण घडेल मला, म्हणून कुंतीने म्हटलं ते देवा मला. मनुष्याला सुखाची सारखी इच्छा आहे, ती कोणाची गमावलेली नाही. कोणी असं नाही म्हणणार की मला सुख नको. विसरत नाही माणूस. कोणताही प्राणी दुःखाची इच्छा करत नाही. सुखाच्या इच्छेने तो पदार्थ गोळा करतो. ते केल्यानंतर यापासून आपल्याला वाटले तसे सुख झाले की नाही हे तपासून पाहत असतो. आणि म्हणजे पदार्थापासून सुख होण्यापूर्वी त्यापासून कोणते सुख आपणास होणार आहे, असणार आहे, मिळणार आहे हे त्याच्या अंतर्यामात त्याला ठाऊक असते. तेव्हा मनुष्याची सुखाची इच्छा आहे, सुखाचा त्याला अनुभव पण आहे. असे असताना त्याला सुखाचा आनंद अखंड भोग असा का होत नाही? ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी सुख म्हणजे आनंद काय आहे हे चांगले लक्षात आले पाहिजे. सुख सर्वांनाच हवे आहे, परंतु सुख म्हणजे काय हे सगळ्यांच्याच लक्षात आलेले नसते. सुख याचा अर्थ एकाग्रता असा आहे. विषयांच्या प्राप्तीचे सुख वाटते म्हणजे काय होते? विषयांच्या सेवनाने कल्पनेची एकाग्रता होणे. पण विषय हे नाशवंत असल्याने, विषय सेवनांची इंद्रिये परिमित असल्याने विषय सेवनाने होणारा एकाग्रता फार वेळ टिकत नाही.
ती एकाग्रता अथवा तो अनुभव, ते सुख वरचे वर मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? मनुष्य पुन्हा पुन्हा त्या विषयांचे सेवन करू लागतो. लाडू गोड लागला, एक आणखीन एक आणखीन एक आणखीन, किती खाईल, लिमिट आहे त्याला. त्यामुळे किंचित एकाग्रतेचा भास होतो, पण अखंड तळमळ अशी त्याची स्थिती होती. थोड्या वेळाकरता आनंद मिळतो, नंतर मग परत नाही आहे, लाडू नाही आहे, लाडू नाही आहे. आनंद मिळाला तरी ते समाधान फार वेळपर्यंत टिकत नाही. विषय मिळवण्यास अत्यंत परिश्रम करावे लागतात व विषय मिळाले तरी ते लवकर नाश पावतात, अथवा त्यांना भोगणारी इंद्रिये थकून जातात किंवा भोगून भोगून त्यांचा वीट येतो. मग तेव्हा अखंड सुखाची इच्छा विषयांनी तृप्त होणे शक्य दिसत नाही. ती निर्विषयाप्रमाणे पूर्वीता आली तर ती अखंड भोगता येतील. तेव्हा जीवाला परमला पटला म्हणजे ज्या सुखाची त्याला सारखी इच्छा होत असते व त्याचा अनुभव पण आहे, त्या सुखाची विषयहीन प्रचि त्यास कशी यावी, कशी होईल? तर मनुष्यांमध्ये सुखाची इच्छा जिथून उत्पन्न होते ते स्थान स्वयंभू आहे. अहं स्फूर्तीच्या योगे सुखाचा विसर होऊन ते सुख बाहेर आहे असे जीवास वाटते व त्याच्या बाह्य विषयात तो त्याचा शोध करीत असतो. जेव्हा अहं लीन होतो किंवा होईल त्यावेळेस जीव त्या स्वयंभू सुखात समरस होऊन सुखरूप होईल. ते सुख मिळाल्यावर मिक्स होईल, त्याच्यातच बुडेल, त्या सुखातच बुडेल, सुखरूप होईल. त्या समरतेस जीव व परमात्म्याचे ऐक्य म्हणतात. जीव आणि शिव ऐक्य हेच ते, हीच ती समरसता नामस्मरणाने प्राप्त होते. यावरून ही गोष्ट लक्षात येईल की अहंलीन होणे अथवा जीवाला स्वतःचा विसर होणे म्हणजे त्यास आत्मबोध होणे अथवा सुख आनंद प्राप्ती होणे हे होय. हे विसरणे ज्ञानाने होत नाही, कारण ज्ञानात साक्षीत्व असते आणि ते असणारच केव्हाही. तो विसर कर्माने होत नाही, कारण कार्यकर्ता केव्हाही कायम असणारच. हे विसरायचे झाल्यास विषयहीन किंवा मुक्त होणे हे नामाने होत असते. म्हणून नामस्मरण हे आनंदकंद परमात्मा पद्धतीचे सर्वात श्रेष्ठ साधन आहे. योग याग जप तप याने जीवाला स्वतःला विसरून स्वरूपात त्याचे ऐक्य होण्याऐवजी त्याचा अहंभाव गोष्ट होता. मी आज महाराज 1000 गायत्री केल्या, अडकला माणूस तिथेच. त्यांनी गुरुला अर्पण करायला पाहिजे, त्याने नाही तर आपल्या इष्टाला अर्पण करायला पाहिजे, तर तो त्याला अहंकार होणार नाही. ती गायत्री केली, त्याची सगळी 1000 गायत्री केली मी आज. जपताप यांनी जीवाने स्वतःला विसरून स्वरूपात त्याचे ऐक्य होण्याऐवजी त्याचा अहंभाव पुष्ट होऊन तो स्वरूपाहून अधिकच लांब जातो. म्हणून संतांनी ही सर्व साधने खोडून काढली आणि सर्व जगास नामस्मरण हे साधन सांगितलेले आहे. जीवाची प्रवृत्ती सारखी विषयाकडे होत असते, वाहत असते व त्याच्या इंद्रियाची ओढ पण सारखी विषयाकडेच असते. म्हणून त्याची वृत्ती विषय सेवनाकडे सहज वळते. मग ही गोष्ट लक्षात घेऊन काही माणसे विषयांचा त्याग करतात व इंद्रियांचा निरोध करण्याचा प्रयत्न करतात. परंतु एकनाथ महाराजांनी सांगितलंय, इंद्रिये कोंडितान कोंडिती, विषय सांडितान सांडिती, तेव्हा त्यांचा प्रयत्न सिद्धीस जाणे अवघड आहे. शिवाय तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, त्याने भोग येतील माझ्या अंतरा, मग मी दातारा काय करू. त्यागाच्या योगे बाह्यवृत्तीचा निरोध कदाचित करता येईल, परंतु मनामध्ये जी विषयाची गोडी आहे ती त्या योगे काढून टाकता येत नाही. उलट ती आतल्या दाबल्याने, दाबून ठेवल्याने अधिकच बळावते, म्हणजे विषयापासून मुक्ती नाही. याप्रमाणे विषय सेवन करणारे पुरुष जसे विषयासक्त असतात, तसेच विषयाचा त्याग करणारे पुरुषही विषयासक्तच म्हणवले असतात, असे सर्व श्रेष्ठ संत श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात. भोग त्यागाच्या विरोधात खरा मार्ग म्हणजे हरिभक्ती हा होय, असे वेदाने प्रतिपादले आहे. आता हरिभक्ती म्हणजे काय याचा अर्थ पाहूया. खरे तर हरी म्हणजे, हरी संस्कृतमध्ये त्याचे
विष्णू, मनुष्य, सिंह आणि हो वानरसुद्धा त्याचा अर्थ आहे. इथे आपल्याच हरी म्हणजे भगवान विष्णू हा अर्थ अभिप्रेत आहे. संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या हरिपाठात हरीचा अर्थ असा आहे, सतपद ते ब्रह्म चितपद ते माया आनंद पद हरी म्हणती जया. म्हणजे हरी याचा अर्थ आनंद होय. मनुष्य वेळेस विषय भोगतो किंवा विषय त्यागतो त्यावेळेस त्याच्या लक्षात विषयासारखा भरलेला असतो. हा विषय भोग किंवा विषय त्याग ज्या आनंद करता तो इच्छित असतो त्या आनंदावर त्याची दृष्टी स्थिर झालेली नसते. तोपर्यंत तो सारखा एका विषयावरून दुसऱ्यावरून तिसरा विषयावर सारखा झेपावत असतो. जेव्हा त्याची दृष्टी आनंदावर स्थिर होते तेव्हा त्याच्या लक्षात येते की विषयातून काहीच आनंद होत नसतो. मग हळूहळू त्याच्या लक्षात येते की विषयातून आनंद होत नाही, की ही क्रिया गुरुकृपा व ईश्वरी कृपेने लवकर संभावते. हा आनंद इंद्रियातीत असतो. जो जो विषयातून मुक्त झाला निश्चय मोक्षाशी प्राप्त झाला. ही कविता मी 1.5-2 वर्षापूर्वी लिहिली होती. त्यावेळेस हे माझ्या वाचनात आलं होतं. मी एक प्रयत्न केला त्याच्यावरती कवित्व करायचा. ती कविता म्हणजे थोडा टाईमपास आहे, मी आता म्हणणार नाही. हा आनंद जो आहे इंद्रियातीत असतो. केवळ ज्ञान किंवा जाणीव हीच प्रचिती असते. जीवाला आनंदाची गरज सारखी इच्छा आहे, अनुभव पण आहे आनंदाचा. विशेष होण्यामध्ये जीव त्या आनंदाला शोधत असतो. याप्रमाणे जीवाचे लक्ष सारखे त्या आनंदावर आहे. म्हणजे जीव कधीही या आनंदाला सोडत नाही. याप्रमाणे जीव आनंदकंद भगवंतापासून केव्हाही विभक्त नाही. अशी ऐक्यतेची जी प्रचिती आहे तिचे नाव भक्ती होय. ही ऐक्यता ज्याच्या ठिकाणी बांधली आहे तो भक्त होय. अशा भक्ताला सदानंद श्री पांडुरंग शिवाय दुसरे काही दिसत नाही. ह्याप्रमाणे भगवत भक्तांना भगवंताचे अखंड अनन्य भावे चिंतन होत असते. श्रीहरी हेच त्यांचे जीवन असते. म्हणजे श्रीहरीशी चिंतनाद्वारे तादात्म्य होऊन त्या तादात्म्याची प्रतीती ते नामसंकीर्तनाने अखंड भोगत असतात. जीवाचे व स्वानंदकंद हरीचे मुळात जे काही ऐक्य आहे त्या ऐक्यास अनुसरून जीवाच्या स्वयंभू स्वभावास धरून जो धर्म आहे त्या धर्मास भागवत धर्म असे म्हणतात. तुकाराम महाराजांच्या बद्दल त्यांनी जे लीला केला एखाद्या देवाने करावं. कारण जीवन शिव ऐक्य म्हणजे तुकाराम बुवा देह जरूर नरदेह होता त्यांचा, तरी सगळी शक्ती त्यांच्या अंगात पांडुरंगाची श्रीहरीची होती. पण त्यांनी अशा मोठ्या मोठ्या लीला केल्या. त्यातली एक मुख्य लीला माझ्या लक्षात येते ती मी सांगावी. म्हणजे तुकाराम बुवांचा अधिकार कसा होता आध्यात्मिक क्षेत्रातील. त्यांना सामान्य भक्त समजायचे पण आध्यात्मिक क्षेत्रात ते कसे होते. ज्या रामेश्वर भट्टांनी त्यांचे अभंग वया उडवल्या ते कुठेतरी यात्रेला जात असताना अनगडशाह म्हणून एक मुसलमान सिद्ध होते, त्यांच्या झोपडीजवळून निघाले. तिथे त्यांचं एक कुंड होतं. मुसलमानांमध्ये वजू करण्याकरता एक हौद किंवा कुंड ठेवलेलं असतं, त्याच्यात ते वजू करतात आणि त्यांच्या दृष्टीने ते फार पवित्र पाणी असतं. तर तिथे यांनी स्नान केलं तर त्यांनी पाहिलं माझं वजूचं पाणी कोण खराब करत आहे म्हणून त्यांनी शिवागाळ केली आणि त्यांना श्राप दिला. तर त्या स्नान केलेले त्यांच्या पूर्ण अंगाचा दाह होऊ लागलेला होता रामेश्वर भट्टांचा. आणि तो दाह कोणत्याही औषधांनी कोणत्याही मंत्रांनी थांबला नाही. असं 1-1.5 महिने झालेच ते त्यावेळेस संत ज्ञानेश्वरांना मानायचे तर त्यांना शरण गेले आणि त्यांची तपस्या त्यांनी आरंभली समाधीपुढे बसून. तर ज्ञानोबाने त्यांना दृष्टांत दिला, अरे म्हणे तू त्या माझ्या रूपाचा माझ्या भक्ताचा अपमान केलेला आहे, तोच ह्याचं निराकरण करू शकेल, तेच पाप तुझ्या डोक्यावरती आलेलं आहे, अनगडशाचा ह्याच्यात काही रोल नाही आहे. मग ते तुकारामांकडे यायचं कसं, आपण तर त्यांच्या वेळा बुडवलेला त्यांचा अपमान केलेला. पण तुकाराम महाराजांना आतून प्रेरणा झाली, त्यांनी एक अभंग नुसता लिहून पाठवला. त्याचा अर्थ असा होता की तुझा दाह शांत होईल, तुला आराम मिळेल. आणि तो अभंग त्यांच्याकडे जसा पोहोचला आणि त्यांनी जशी वाचायला सुरुवात केली, नख ते शिख त्यांचा जो दाह होत होता तो क्षणार्धात उतरला. तेव्हापासून ते तुकारामांचे भक्त झाले. दुसरी गोष्ट म्हणजे चिंचवड गावचे चिंतामण देव हे गणेश भक्त होते.
आपल्याकडे गणेश भक्त भरपूर आहेत. गणेशाची पूजा करायची परंपरा बऱ्याच कुटुंबातून आहे. चतुर्थी आहे, ती चतुर्थी बहुतेक लोक करतातच. पण त्यांची काय सिद्धी होती, त्यांना आध्यात्मिक पातळीवरून ते करायचे. ते कसे करायचे? मानसपूजा करायचे ते गणेशाची. मानसपूजा ही ध्यानात जाऊन एक प्रकारची अर्धसमाधी अवस्था आहे. त्याच्याकरता आधी त्राटक शिकावं लागतं. त्राटकातले 2 प्रकार, अंतरत्राटक, बाहेर त्राटक. बाहेर त्राटकात बहुत म्हणजे पुष्कळ जागा आहेत. बिंदू त्राटक आहे, तारा त्राटक आहे, आरसा त्राटक आहे, चित्ता त्राटक आहे. म्हणजे आणि अंतरत्राटकामध्ये तुम्ही कुठल्या तरी केंद्रावर किंवा भूमध्यावरती किंवा आणखी बरीचशी केंद्र आपल्याकडे कमी केंद्र सांगितली आहे. जैन संप्रदायामध्ये 108 केंद्र सांगितलेले अंतरत्राटकाचे. त्याच्यावर संयम केल्याने काय काय होऊ शकतं, काय काय फळं मिळू शकतात हे त्यांनी वर्णन केलेलं आहे. सांगण्याचा भाग एवढा की त्याने त्राटक सिद्ध करून पुढे ते अंतरत्राटकातून मानसपूजा करावं लागले. ती मानसपूजा म्हणजे कशी? त्यांनी डोळे बंद करून गणपतीचं देऊळ समोर आणायचं, आपली जी मूर्ती ती समोर आणायची, त्यांना आपण पाचारण करतोय, पाटावर बसवतोय, त्यांचे वस्त्र काढतोय, आपण त्यांना गंगेच्या पाण्याने नाव घालतो, पंचामृताने नाव घालतो, अशी समग्र पूजा करायची, षोडशोपचारी पूजा. आणि मग त्याच्यातून ते तशीच पूर्ण पूजा झाल्यावर आरती करून बाहेर यायचे त्या धानातून. त्यांनी ही तुकारामाचे नाव ऐकलेले होते. मग आता तुकारामांना भेटावे अशी त्या भगवत भक्ताची इच्छा झाली. त्यांच्या इकडे मनात आलं आणि त्यांनी आपल्या एका बोलवलं, इकडे रे. देव बोलास, संत तुकाराम माहिती ना तुला? हो म्हणे महाराज, मला त्यांना भेटायचं, त्यांना घेऊन ये इकडे. तिकडे तुकाराम बुवा विठ्ठल विठ्ठल करत बसले होते. त्यांच्या मनात त्याच वेळेस विचार आला की चिंचवडचे चिंतामण देव आपल्याला भेटू इच्छितात. ते मोठे भगवत भक्त आहेत, चला आपण जाऊ, तर आपल्याला दर्शन होईल भगवताचं. ते त्यांच्याकडे निघाले विठ्ठल विठ्ठल करत वीणा वाजवत. मध्येच तो त्यांचा तो गडी भेटला. म्हणे तुकाराम महाराज नमस्कार, तुम्हाला आमच्या मालकांनी बोलवलं आहे, तुम्हाला भेटायची नाही. अरे म्हणे तिकडेच निघालो होतं, चला म्हणे आपण दोघे जाऊ. हे जसे तिथे पोचले त्यांच्या दाराशी, तर आतून वरती मिळाले की ते आता पूजेमध्ये बसले. काय हरकत नाही, आम्ही बसतो इथे. पडवीमध्ये विठ्ठल विठ्ठल करत बसले. इकडे त्यांनी पूजा सुरुवात केलेली होती, मानसपूजा. मध्येच त्यांच्या मानसपूजेमध्ये भंग झाला, विघ्न आलं. मन फार चंचल आहे, त्याला त्राटकाद्वारे स्थिर करून मग ती पूजा करायची. पण ते मनामध्ये कुठेतरी एक फितूर म्हणतो पण हिंदीमध्ये त्याला, कुठेतरी एक बारकासा काटा लागला. सकाळी ते बागेत फुल आणायला गेला, त्यावेळेस त्यांनी पाहिले की तिथे एका जागी भरपूर कचरा पडलेला आहे. मग त्यांनी म्हटलं, ह्या माळी म्हणजे गडी फार उन्मत्त झाला, याला बोललं पाहिजे, याला म्हटल्याशिवाय काही कामच करत नाही. एवढं त्यांच्या मनात आलं. परत ते नॉर्मल झाले. परत त्यांनी मानसपूजा पुढे केली आपली. योग्य वेळेस त्यांची पूजा संपली. ते बाहेर आले तर त्यांना वर्दी मिळाली, तुकाराम बुवा आलेले आहेत आणि ते आपली वाट पाहत आहेत बाहेर. ते तसेच बाहेर आले, सोहळं नेसलेले. तुकाराम बुवांना पाहिलं. आता त्यांनी परत मनात तो ब्राह्मण त्यांच्यातला जागा झाला. हा मराठा की शूद्र काय माहिती, कोणवी. मी ह्याला वाकून कसा नमस्कार करून त्यांनी उभ्यानेच नमस्कार केला. या महाराज भगभक्त, तुम्ही आले, खूप छान झालं. तुम्ही केव्हा आलात? तुकाराम बुवाने सहजपणे सांगितलं, महाराज तुम्ही ते बागेतले काटे आणि कचरा बघत होता ना, त्यावेळेस आलो. बघा अधिकार त्या माणसाचा. एक माणूस मानसपूजा करता पूर्ण आयुष्य घालवतो आणि तो 2 मिनिटात बसल्या बसल्या विठ्ठल विठ्ठल करून त्याच्या मनामध्ये शिरून तो काय करून राहिला, काय विचारते शमनात, तो येऊन परत विठ्ठल विठ्ठल करत बसले. हे जसं त्यांनी ऐकलं चिंचवडच्या चिंतामण देवाने, ते अक्षरशः पाया पडले आणि लोटांगण घातले. महाराज चूक झाली, मला तुमच्याकडे यायला पाहिजे होतं. असे हे तुकाराम महाराज. जेव्हा तुकाराम महाराजांना असा वाटू लागले आता आपलं अवतार कार्य पूर्ण झालेलं आहे, येणं कोणाच्या हातात नाही, तसं जाणं कोणाच्या हातात नाही, पण जे संत आहेत, विभूती आहेत, त्यांना ती जाणीव होत असते की आता माझं अवतार कार्य संपलेलं आहे, तेव्हा मी आता आवरावर करायला सुरुवात करायला पाहिजे. मग त्यांनी काय केलं? त्यांनी निर्वाह सुरू केली. उपदेशाचे जे जे राहिलेले होते त्यांना सगळ्यांना उपदेश करणं, अभंग जे राहिलेले होते ते पूर्ण करणं, सगळ्यांना नामसंकीर्तन आणि सद्व्यवहाराचा उपदेश केला त्यांनी. आणि शेवटचे 5 दिवस सतत कीर्तन भजनामध्ये घालवले. शेवटी एकादशी आली, माघ वद्य एकादशी. त्या दिवशी त्यांनी कीर्तनामध्ये घोषणा केली, उद्या द्वितीयचा दिवस, प्रथम प्रहरी आम्ही वैकुंठाला जाणार. आधी लोकांना ऐकून खरे वाटले नाही की तुकाराम महाराज वैकुंठाला जाणार म्हणजे कुठे गेलं, म्हणजे वैकुंठ म्हणजे देवळात गेले त्याला ते वैकुंठच म्हणतात. पण हे 5 दिवसाचं प्रकरण पाहिलं आणि सतत
24 तास अखंड नामस्मरण कीर्तन जे चाललेलं होतं. आणि त्यांनी सांगितलं, बाबा आता आम्ही जरा आमचं काम संपलेलं आहे या देहाचं, तर आम्हाला देवानी बोलवलं तर आम्हाला जायलाच पाहिजे, आम्ही आता वैकुंठाला जाणार. मग द्वितीय म्हणजे आपण त्याला तुकाराम बीज म्हणतो, महाराष्ट्रात तुकाराम बीज म्हणून ओळखली जाते ती मागातली. फाल्गुन वद्य द्वितीया सोमवार होता तो. पहिल्या प्रहरात रात्रभर कीर्तन चाललेलंच होतं. कीर्तन चालू असतानाच त्यांनी सगळ्यांना म्हटलं, आता विठ्ठल नामाचा गजर करा. सगळे विठ्ठल नामाचा गजर करू लागले आणि नामघोषाच्या जल्लोषात नाचत डुलत आपण जर बहुतेकांनी तुकाराम चित्रपट लहानपणी पाहिला असेल, मी पाहिलेला आहे म्हणून सांगतो. विठ्ठल 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 विठ्ठल, दोन्ही हातात टाळ चिपळा वाजून राहिले, विणा बाकी वाजून राहिले, टाळगरी त्यांची सोबत आहे. विठ्ठल 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 करत ते इंद्राणी काठी निघाले. नांदुर्कीचा वृक्ष जो त्यावेळेस त्यांच्या काळी होता तो आजही आहे तिथे, इंद्राणी काठी. त्या झाडाखाली आले, त्यांच्याबरोबर पूर्ण भक्तगण होते. तिथे त्यांनी जे त्यांच्याबरोबरचे नियमित असणारे 14 जे टाळकरी होते, टाळ वाजवणारे त्यांच्या भजनात साथीदार होते, त्या सगळ्यांच्या गळभेटी घेतल्या आणि वारकरी संप्रदायाला अनुसरून त्यांनी जितके सगळे भक्त होते सगळ्यांच्या पाया पडले आणि त्यांनी घोषणा केली, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. असे बोलत बोलत ते जसे इंद्राणीकडे निघाले होते, तेवढ्यात जशी वीज कडकते, वीज कडकल्याने माणूस हादरतो, पण एक सौम्य उज्ज्वल असा पांढरा प्रकाश त्यांनी पूर्ण तो घाट व्यापून टाकला. असा डोळे दिपणारा प्रकाश सर्वत्र एकदम व्याप्त झाला आणि त्या प्रकाशात तुकाराम बुवा गुप्त झाले, विलीन होऊन गेले. सगळे लोक ज्यावेळेस प्रकाश गेल्यावरती त्यांनी एकदम लक्ष केलं, तो तुकाराम बुवा आपल्यामध्ये नाही. एकच हल्लकल्लोळ माजला. त्यानंतर 3 दिवसांनी मग तुकारामांची उपरणे, टाळ आणि अभंग आकाशमार्गे जमिनीवर आले. पण तुकाराम बुवा सदैव स्वर्गाला गेले, हे असे त्यावेळेचं म्हणणं आहे. आता ह्यानंतर आपल्याकडे फार खूप छान भारत आहे, आपण भारत देशात आणि प्रत्येकजण स्वतंत्र आहे. ते जे विधान झालेलं आहे की तुकाराम बुवा वैकुंठाला गेले, एका विशेष प्रजातीच्या लोकांनी त्याचा विरोध केला. त्यातले आपले राष्ट्रवादी पार्टीचे जे मुख्य आहेत, त्यांचे आव्हाड म्हणून एक मिनिस्टर होते, त्यांनी म्हटलं की ब्राह्मण वर्गाला तुकाराम बुवा नको होते म्हणून त्यांचा मर्डर केला आणि त्यांचा देह गायब करून टाकला. आणि ह्या घटनेपासूनच महाराष्ट्रामध्ये जे आज पेटलेलं आहे प्रकरण आपण पाहत आहे, उगीच एक खाई निर्माण केली गेली आहे. पण त्यांनी आपली बुद्धी तिथपर्यंत रोखून ठेवली. जो एक ट्रेंगल आहे आपल्याकडे म्हणतात, त्याच्यातही माणसं गायब होतात, विमानं गायब होतात, पणडुबी गायब होतात. मग त्या नांदुर्कीच्या वृक्षाखाली असा एखादा सायंटिफिक कोणी वैज्ञानिक चमत्कार होऊ शकत नाही का? त्याच्यातनं तुकाराम सदैव स्वर्गाला गेले नसतील का? ही बुद्धी त्यांना का नाही आली? आता तो त्यांच्या बुद्धीचा विषय आहे. आपली बुद्धी हीच आहे की ते मोठे संत होते आणि प्रत्यक्ष इतकं ऐक्य झालेलं होतं की त्यांचा देह हा अभिमान राहिलेलाच नव्हता, त्यामुळे त्या देहाचं सुद्धा सोनं झालेलं होतं, तर ते सदेहच वैकुंठ गमन करते झाले असं आपण म्हणू. ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे तुकाराम बुवांनी ही पसायदान मागितलेले आहे. खरं म्हणजे त्यांना मागायकरता देवापुढे काहीच नव्हते, काहीच मागायचे नाही देवा, फक्त देवा तू पाहिजे, तुझी भक्ती पाहिजे, तुझी प्रीती पाहिजे. हेची दान देगा देवा तुझा विसरण वावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आमासी, हेची दान देगी देवा तुझा विसरण वावा. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 ज्ञानबा तुकाराम तुकाराम तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. रघुवीर समर्थ. क्षमा असावी, माझा प्रसंग होता. कुठेही चूक झाले असल्यास प्रभू रामरायांच्या दरबारात मी आपल्या समाजासोबत दोन्ही कर जोडून क्षमा प्रार्थी आहे.
आजचे आमचे विद्वान वक्ते श्री वाकडे साहेब आणि उपस्थित भाविक श्रोतेगण, असं म्हणतात की नदीचं मूळ आणि संतांचं कूळ हे कधी शोधलं न पाहिजे. तसंच संत तुकारामांचं चरित्र होतं. बोलोबा आंबिले हे त्यांचे वडील आणि त्या वणिक घराण्यात तुकाराम जन्मले, पण त्यांची वणिक वृत्ती नव्हती. सात्विक सरळ भक्तीने संपूर्ण अशी त्यांची जी भक्ती होती आणि त्या भक्तीच्या बळावरच जनमानसाकरता त्यांनी अभंग केले. ते तुकारामाच्या काळी म्हणी म्हणून वापरले जायचे. तुका म्हणे तोची संत तुका म्हणे तोची संत ठावी येगाचे आघात, तुका म्हणा उभे राहावे जे जे होईल ते ते पाहावे, अशा ज्या म्हणी झाल्या त्या तुकारामापंथच होत्या. ते म्हणते ते जनमानसात किती माणसाळलेले होते. ठळक वारकरी संप्रदायातल्या ज्या थोर व्यक्ती आहे, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, त्यात तुकारामाचे नावही विशेष असतं. वारकरी संप्रदाय आणि हा म्हणजे त्यावेळची एक आध्यात्मिक लोकशाही होती. जसं विद्वान वक्त्यांनी सांगितलं, ऊंच नैत काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. त्याप्रमाणे डोक्यावर तुळशी वृंदावन, हातामध्ये गळ्यात तुळशी माळा, हातात टाळ आणि टाळ करून तल्लीन भावानी टाळ वाजवताना टाळाटाळ न करता आणखीन भक्ती तल्लीन राहून जी त्यांनी भक्ती केली, वारकरी संप्रदायाला पुढे वाढवलं, त्या संत तुकारामाच्या चरित्राविषयी आजच्या आमच्या विद्वान वक्त्यांनी विशद वर्णन केलं. तुकारामांच्या चरित्रातील काही ठळक प्रसंग सांगून त्यांच्या आध्यात्मिक शिकवणी याबद्दलही त्यांनी विशद वर्णन केलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करून ठेवतो. हा त्यांचा पहिला प्रसंग असला तरी आम्ही त्यांच्या वक्तृत्वानी आणि वाणीनी भारावून गेलो आहोत आणि त्यांनी वेळोवेळी रामरायापुढे अशी सेवा द्यावी अशी मी त्यांना मनःपूर्वक विनंती करून ठेवतो. आणि आम्हाला आशाच नव्हे तर पूर्ण विश्वास आहे की श्री वाकडे साहेब, आता ते अण्णावानी वाकडे असते तरी सरळ सुबोध दृष्टीत त्यांनी फार छान विषय वर्णन करून सांगितलं आहे काय, तर त्याप्रमाणे आम्ही वाकडे साहेबांना विनंती करून ठेवतो की त्यांनी आपल्या या मठाला तशा सेवा देत राहाव्या. उद्या या ठिकाणी हिंदीत व्याख्यान आहे डॉक्टर नरेश त्यागीजी यांचं इष्टदेव की आराधना. तरी याप्रमाणे अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून उद्याच्या व्याख्यानाचा आपण लाभ घ्यावा. हे ज्ञानवर्धक व्याख्यान असतात, त्यामध्ये आपण येऊन आणि त्याचा लाभ घ्यावा असं मी आपला विनंती करतो. जय जय रघुवीर समर्थ. एक